बसलेला आहात, ही दुसरी वेळ उपोषणाला बसण्याची, काय सांगा? सर, गुन्हा 28 एप्रिलला दाखल झालेला आहे आणि 28 एप्रिलला गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांनी काय लक्ष दिलं नाही. मी पोलिसाकडे जाऊन शिनी आरोपी गावात आला तरी त्यांना सांगून शिनी ते लक्ष देत नाहीत. ते मोठ्या पार्टीकडून आहेत, मोठे पार्टी त्यांच्या हाताखाली, ते दबावाखाली येऊन शिनी हे लक्ष देत नाहीत. मी 100 वेळा सांगितलं की आरोपी गावात आलाय तरी ते पकडायला मदत करीत नाहीत. ते म्हणतात पकडूत, आम्ही पकडणारच आहे. घरच्या येऊन अशा धमक्या टाकीत तुला जीव मारतात की तू केस परत घे, असं तसं म्हणून शिनी मला टोचन करतात. मी त्यांना जाऊन बार बार सांगते तरी ते लक्ष देत नाहीत. आणि मला असं आश्वासन दिलं तर त्यांनी, मी 30 तारखेला गेलेल्या जूनला उपोषण केलं तर 30 तारखेला, तर ते मला बोलले होते की मी 4 दिवसाचा मला टाइम द्या, मी 4 दिवसामध्ये आरोपी समजा अटक करू म्हणून मला त्यांनी लिखी दिलती. आणि मला शेंडगे सरने लिखी दिलती. लिखी देऊन शिनी सध्या त्यांनी आरोपी अटक केला नाही. नंतर बी मला गावात आरोपी दिसला, मग आरोपी समजेच मला गावात दिसल्याच्या नंतर मी शेंडगे सरला फोन केला की सर आरोपी गावात आलेले. तर सर मला बोलले की मी आरोपी पकडतो, आम्ही, तुम्ही काही काळजी करू नका. आणि सर ही उपोषण माझं त्यांनी रद्द करून शिनी हे आरोपी पण पकडले नाहीत आणि त्यांनी अटकपूर्वक जामीन असे मांडून ही जामीन करून घ्यायला लागले. तर पण आरोपी पकडे नाही गेले. तर हे समजा पोलिसाचं ही सहकार्य पोलिसाचं आहे. पोलिस दखल काहीच घेत नाहीत. पोलिसांनी जर नाही दखल घेतली तर मी स्वतः जिल्हा अधिकारी समोर मी स्वतः उपोषणाला बसून आत्मदहन करणार आहे. मी कंटाळून गेले सर, माझ्या पाठीमागं कोण नाही. एकतर मला मुलाशिवाय माझं जीवन जगणं मुश्किल आहे. मला नवरा सांभाळत नाही, मी मंजुरी करून खाते. आणि तरीही जर पोलीस लक्ष देत नसले तर मी आत्मदहन करणार आहे या जिल्हा अधिकारी समोर. घडला होता, काय सांगा? ते मुलीला माझ्या लग्नाच्या आम्हीच दाखवून शिनी पळवून नेलेलं आहे. मग ह्या आरोपींना अटक करण्यात मदत करावी पोलिसांनी. हे पोलिस दखल देईना गेले तर, सांगून सध्या लक्ष देईना गेले तर. दैवशाला करपे.